महिलांशी विकृत वागणाऱ्या अशोक खरातशी जवळीक असणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण त्यांच्या मागच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीये. इकडे राहू शनीसारख्या मागे लागलेल्या अंधारे ठोंबरे अटकेची मागणी करत असताना प्रदेशाध्यक्ष पद पण सोडावं लागणार आहे. त्यामुळे एक चुकीची कृती माणसाला किती महागात पडू शकते त्याचंच हे उदाहरण म्हणायला हवं. तर आता जी परिस्थिती आणि ज्या पद्धतीने चाकणकर प्रचंड ट्रोल होत आहे ते बघता त्यांना प्रदेशाध्यक्ष पदही सोडावं लागेल. अजित पवार नसताना आणि नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवार नवीन असताना त्या चाकणकरांना पदावरती ठेवून धब्बा लावून घेणार नाही. आता जे काही घडलंय ते बघता चाकणकरांना थेट कोणी पाठिंबा देईल किंवा त्यांच्या मागे कोणी उभं राहील अशी परिस्थिती सुद्धा नाहीये आणि म्हणूनच त्या पदावरती राहतील अशी शक्यता कमी आहे. आता बघूया काय आहे महिला प्रदेशाध्यक्ष पदाचे पर्याय. सगळ्यात पहिलं नाव म्हणजे सना मलिक, ज्या आमदार आहेत, नवाब मलिकांची मुलगी आहेत. अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांचा विचार होऊ शकतो. पण सना मलिकांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यामध्ये अडचण अशी की भाजप या नावाला विरोध करू शकतो. दुसरं नाव म्हणजे सरोज अहिर, त्या आमदार आहेत, उत्तर महाराष्ट्रातून येतात. सध्या पक्षामध्ये मोठं असं त्यांच्याकडे पद सुद्धा नाहीये. पण अडचण अशी की वक्तृत्व तितकं ताकदीचं नाही, नाव सर्वांना माहिती नाही आणि संघटन कौशल्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. दुसरं नाव म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील, आक्रमक चेहरा आहे. चाकणकरांच्या विरोधात कडवी भूमिका त्यांनी घेतली आहे. सर्वांना माहीत असणारं नाव आहे. पुण्यातून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातून येतात. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार हा प्रदेशाध्यक्ष पदासाठी होऊ शकतो. पण तरी सुद्धा अडचण अशी की अति आक्रमक भूमिका त्यांनी याआधी घेतल्यात. संघटनेत विरोध होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कारण की बऱ्याचदा पक्षांतर्गत म्हणजेच रुपाली चाकणकर असतील किंवा इतर अनेकांवरती त्यांनी पक्षांतर्गतच टीका केल्याचं बोललं जाते. एवढंच नाही तर महायुतीमध्ये सुद्धा अनेकांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. आणखीन एक नाव म्हणजे वैशाली नागवडे, हुशार आहेत, प्रगल्भ आहेत, पक्षातल्या कामाचा त्यांना अनुभव आहे, महानंदाच्या अध्यक्षपदाचा त्यांना अनुभव आहे. पश्चिम महाराष्ट्रातून ते येतात. परंतु अडचण अशी की मागच्या काही वर्षांपासून त्या मागे पडलेल्या आहेत. सध्या त्या माध्यमांमध्ये जास्त चर्चेत सुद्धा नसतात. त्यामुळे त्यांच्या नावाचा किती विचार होऊ शकतो हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणखीन एक नाव म्हणजे राजलक्ष्मी भोसले, पुण्याच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. सुनेत्रा पवारांच्या निकटवर्ती त्या मानल्या जातात आणि पश्चिम महाराष्ट्राची त्यांची पार्श्वभूमी आहे. पण त्यांच्या नावाला अडचण अशी की ते वयाने ज्येष्ठ आहेत. काही वर्षांपासून राजकारणामध्ये त्या मागे पडलेल्या आहेत आणि आता जेव्हा पक्षाला एका मजबूत चेहऱ्याची गरज आहे तेव्हा यांच्या नावाचा कितपत विचार होऊ शकतो हा देखील प्रश्न आहे. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास विद्या चव्हाण, फौजिया खान, वंदना चव्हाण, रोहिणी खडसे यांच्यापैकी सुद्धा कोणालाही संधी मिळू शकते. तुम्हाला काय वाटतंय, यापैकी कोणत्या नावाला संधी मिळावी कमेंटमध्ये सांगा आणि सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.